लाल 50, काळे 70, पांढरे 80, निळे 60, पिवळे 20. चल लावा स्तंभालेखानुसार. लाल किती आहेत ग? 50. किती ठोकळे घेतले? 5. एक ठोकळा म्हणजे 10. त्यानंतर कोणता रंग आहे? काळे. काळे किती घ्यायचे आहेत? 70. हां 70 म्हणजे किती ठोकळे आहेत? 60. 7. नंतर कोणता रंग आहे? पांढरा. हां पांढरे किती आहेत? 80. 80 म्हणजे किती ठोकळे लावले रे तू? 8. हां त्यानंतर कोणता रंग आहे? निळा. निळा किती आहे? निळा आहे 60. 60 म्हणजे किती ठोकळे घेतलेले आहे? 6. बरं. आता कोणता रंग आहे? पिवळा. पिवळा म्हणजे किती आहेत? 20. पिवळा किती आहे? 20. तो थोडा बाजूला लाव, एक घर सोडून, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते दिसेल. हां व्हेरी गुड. बरं आता तुम्हाला यामध्ये कोणता रंग सगळ्यात कमी दिसत आहे? पिवळा. का बरं? कारण त्याचे ठोकळे लहान आहेत. कमी आहेत. कमी आहे. कोणता रंग सगळ्यात जास्त दिसत आहे? पांढरा. किती आहेत त्याचे ठोकळे? 8. हां त्यानंतर मला प्रश्न सांगा की लालपेक्षा पांढरे ठोकळे किती जास्त आहे? 3. काळ्यापेक्षा पांढरे ठोकळे कितीनी जास्त आहे? 1 म्हणजे 10. 1 म्हणजे 10. बरं मला सांगा लाल ठोकळे किती आहे? 50. आणि पिवळे ठोकळे किती आहे? 20. मग लाल ठोकळे पिवळ्यापेक्षा कितीने जास्त आहे? 30. म्हणजे की 3 ठोकळे जास्त आहे. 30 ने जास्त आहे. म्हणजे तुम्हाला हा स्तंभालेख समजलेला आहे? समजलेला आहे? बघा या पद्धतीने दिसत आहे तुम्हाला? या पद्धतीने दिसत आहे. आणि यावरून आपल्याला स्तंभालेखाची कल्पना येते.